छे छे पोरी, अशी रडू नगस. माझ्या पोरावानीच तू बी मला आणि मी जवळ असताना रडतीस कशा पायी. घाल घाल तो हिरवा चुडा. तुझा तुला भरा यावा म्हणून सैल काकणं आणल्या ती. हात भरून घाल. बघू दे एकडाव ह्या डोळ्यानं तू चुडा ल्यालेली. रडून रडून घाया झालेल्या राधिकेला विठोबानं पोटाशी धरली. तिच्या केसावरून मायेनं हात फिरवीत त्यानं आपल्या परीनं तिची समजूत घालायचा प्रयत्न केला. पण राधिकेला ते मुळीच आवडलं नाही. उलट तिला त्याची विलक्षण भीती वाटली. चटकन त्याच्याजवळून दूर होत तिनं पुढ्यातील हिरव्या रेशमी काकणाची माळ बाजूला सारली आणि म्हटलं, घरला नेतो म्हणालास आणि इथं जंगलात आणलीस. गोळी घालून मारून तरी टाक एकदाची. मारून टाकाय पायी आणली व्हय तुला. खुळी तर नव्हस. माझी सून करतो आणि मग खुशाल घरात नेतो. विठोबा मोठ्यांदा हसला आणि त्यानं राधिकेचा हात खसदिशी पुढं ओढीत त्या माळेतील एक बांगडी तिच्या हाताला लावली. त्याला थांबायला वेळ नव्हता. सासऱ्यावर सूड उगवला. ह्या नादात ह्या पोरीच्या गळ्यात मंगळसूत्र अडकवून टाकायला त्याचा जीव उतावीळ झाला होता. भरकन राधिकेच्या हातात हिरवा चुडा भरला की त्या जंगलातल्या एका लांबच्या देवळात जाऊन तो आपल्या मुलाबरोबर तिचं लग्न लावणार होता. त्यासाठी त्यानं मुलाला आणि आपल्या काही साथीदारांनाही वेळ काळ ठरवून दिला होता. सगळी तयारी जय्यत झाली होती. पण राधिका लग्नाला सुखासुखी तयार होईना. तिला त्याचं हे सारं वागणं भेसूर वाटत होतं. विचार करायला तिला घटकाभरही तो फुरसत देत नव्हता. त्यामुळे या घटकेला मरण येईल तर बरं या भावनेनं तो सांगेल त्या गोष्टीला ती चटकन राजी होत नव्हती. पण जेव्हा विठोबानंच तिला बांगड्या भरायचा प्रयत्न केला तेव्हा मात्र तिला ती गोष्ट बरी वाटली नाही. पदराच्या टोकानं डोळ्याचं पाणी टिपीत भीत भीत तिनं त्याच्याकडं पाहिलं आणि म्हटलं, माझी मी भरते, तू मागं हो. हा, अशी वाईस सल्ली बोल. विठोबा आनंदानं मागं सरकला. राधिकेनं ती बांगड्याची माळ सगळी सोडली आणि जोडीनं दोन दोन अशा बांगड्या हाताला येतील तशा घेऊन भरायला सुरुवात केली. त्यामुळं क्षणभर बाहेर डोकावीत विठोबा म्हणाला, पहिली काकणं फोडून टाक सगळी आणि 9 घाल एकेका हातात, म्हणजे मागचं मोहरचं सोन्याचं डाग खुलून दिसत्याल हाताला. त्यावर राधिकेनं आणखी काही वाद घालायला नको म्हणून आपल्या पहिल्या बांगड्या आधीच घोड्यावरून येताना धक्का लागल्यानं पिचल्या होत्या. त्या सरळ वाढवल्या आणि चांगल्या 15 हिरव्या बांगड्या एकेका हातात भरीत म्हटलं, झाली आता तुझ्या जीवाची शांती. इतक्यात कुणीतरी धावत येत असलेल्या पावलांचा पाला पाचोळ्यातील आवाज विठोबाच्या कानावर आला. त्याला वाटलं सासराच आला असावा, काही सुगावा लागला म्हणून. आणि म्हणून त्यानं चुटकी सरशी राधिकेला उचलली आणि खांद्यावर टाकीत मागच्या वाटेनं तो धावणार. इतक्यात कुणीतरी ओरडलं, इटुबा, घात झाला. पोरगं पळिवलं आपलं तुझ्या पाहुण्यांनी. पोरगं पळिवलं? विठोबाच्या काळजाला जबरदस्त धक्का बसला. राधिकेला चटकन खाली टाकून त्यानं त्या माणसावर डोळे फाड फाडून पाहत विचारलं, काय म्हणतोयास काय? लवकर चाल, नाहीतर पोराचं राही राही एवढं तुकडं होतील म्हणल्या ती माणसं. 10-20 जवान गड्यांनी खड्यासारखा उचलला आणि त्याच्याजवळ भाल बज्जबी हाय ती. त्या माणसानं एकेका शब्दाच्या उच्चाराबरोबर आपल्या शरीराची अशी काही हालचाल केली की त्यामुळं विठोबा चांगलाच चपापला. त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले आणि क्षणार्धात जेव्हा संतापानं त्याची शीर न शीर उडू लागली तेव्हा मात्र राधिकेची विचारपूसही न करता तो त्या माणसामागून पळत जात ओरडला, माझ्या पोराच्या केसाला तरी धक्का लागू दे, म्हणजे सांगतो एकेकाला नमुना. पोरगं पळवून नेलं काय? डाव साधलासा पर पचायचा नाही म्हणावं. आता काय वाटेल ते होऊ दे, हा तर गेला. राधिकेच्या तोंडावर कमालीचं समाधान तरळलं. विठोबा तिला सोडून गेल्यामुळं तिच्या जीवात जीव आला. त्या क्षणाला धावत जाऊन मास्तरांच्या गळ्याला कायमची मिठी मारायचा मोह तिला अनावर झाला. पण तिनं पुन्हा विचार केला, मास्तर या धावपळीत जिवंत तरी असतील, त्यांना कोणी मारलं तर नसेल, त्यांच्यावर भलते भलते आळ घेऊन तुरुंगात तर डांबलं नसेल कुणी. नाही नाही, माझे मास्तर मला पळवून नेण्या इतके भ्याड नाहीत. राधिकेनं मनासमोर तरळणारं भेसूर दृश्य डोळ्यावरून हात फिरवीत बाजूला सारलं आणि ती पुन्हा पुटपुटली, विठोबाचा मुलगा पळवून नेला? छान झालं. माझं लग्न करत होता ते देवानं चांगलं बक्षीस दिलं त्याला. पण का कोण जाणे, त्या क्षणाला तिला इतकी भीती वाटली की तिच्या सर्वांगाला थरकाप सुटला. आपल्या वाटेतून विठोबा बाजूला झाला तरी आणखी कुणीतरी आडदांड पुन्हा दत्त म्हणून पुढे यायचा.
या धास्तीनं काळं कुत्रं देखील भुंकलेलं ऐकू येत नाही अशा जंगलाकडे तिनं भीत भीत पाहिलं. आणि मग काय वाटेल ते होऊ दे. कुठंतरी उंचच उंच डोंगरावर जाऊन खोल दरीत आपलं शरीर आपण झोकून द्यायचं या कल्पनेनं ती एकदम तिथून पळत सुटली. ऐन उन्हाची वेळ. माथ्यावर ऊन रणरणत होतं. पायाखाली आग पाखडत होती. भोवतालचं जग खायला उठत होतं. पोटात भीतीचा गोळा उठला होता. ओठ तहानले होते. डोळे पाणावले होते. तरी पण काट्याकुट्यातून पळताना वाऱ्यामुळं एखाद्या झुडपात अडकणारं पदराचं टोक काढून न घेता पदार तसाच फाटू देत राधिका पुढं धावत होती. पाय रक्तबंबाळ झाले तरी धरणीला ठरत नव्हते. आणि अशाच अवस्थेत तास दीड तास गेला असेल नसेल इतक्या डोळ्यात तेल घालून राधिकेला शोधत रानोरान भटकणारे मास्तर सुदैवानं त्या वाटेला लागले. वाटेल तिथं त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही आपली सायकल घातली. रात्रंदिवस त्यांनी क्षणभरही विश्रांती न घेता राधिकेचा शोध चालू ठेवला होता. अखेर फार लांबून कुणीतरी बाई पळत निघाल्याची त्यांना चाहूल लागली. हीच तर आपली राधिका नसेल. मास्तरांनी आपल्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि मनाला धीर देत सायकलीचा वेग वाढवला. राधिके. राधिकेच्या जवळ जाताच मास्तरांनी आनंदून सायकलवरून उडी मारली आणि तिच्यावर झेप घेतली. मेले मेले. राधिका भेदरून किंचाळली. तिला मास्तर तिथं भेटतील याची पुसटही कल्पना नव्हती. कुणीतरी आडदांडानेच आपला पुन्हा डाव साधला या भावनेनं ती मास्तरांच्या हाताला कडकडून चावा घेत ओरडली, मला सुखानं मरू देखील द्यायचं नाही का? पण मास्तरांनी तिला आपल्या कुशीत घेत तिच्या चावण्यानं होणाऱ्या वेदना सहन करीत शांतपणानं म्हटलं, राधिके, ओळखलं नाहीस? मास्तर? राधिकेचा आपल्या डोळ्यावर आणि कानांवर विश्वास बसेना. एखादं स्वप्न पाहावं तशी तिची अवस्था झाली. भांबावून मागे सरकत तिनं आपले डोळे तारवटल्यासारखे मास्तरांच्यावर रोखले आणि मग तिला एकदम रडू कोसळलं. तेव्हा तिला मास्तरांनी आणखी एकदा जवळ घेतली आणि धीर दिला. मी आलो तुझ्यासाठी आणि तू रडतेस? उठ, मी आहे जवळ. चल, आपण माझ्या घरी जाऊया. आणि त्यांनी आपल्या धोत्राच्या सोग्यानं तिचे डोळे पुसले. मास्तर? राधिकेनं मान वर केली. तिचा जीव खाली पडला. आनंदानं तिचा ऊर भरून आला. घाईघाईनं ती हसत हसत उठली आणि म्हणाली, चला, हा हिरवा चुडा कारणी लागू दे. आपण आत्ताच्या आत्ता लग्न करू. एवढी घाई? मास्तर मनापासून हसले. राधिकेच्या निष्पाप प्रेमाचा त्यांना मनस्वी आनंद झाला. ते टक लावून तिच्याकडे बघू लागले. राधिकेनं नजर खाली वळवली खरी, पण त्याच क्षणाला तिच्या ध्यानात आलं की मास्तरांचा उजवा हात रक्तानं माखला आहे. अगं बाई, हे काय मास्तर? राधिकेच्या छातीत धस्स झालं. त्या विठोबाच्या माणसांनी मास्तरांना इजा केली असावी या कल्पनेनं तिची छाती दडपून गेली. घाबरू नकोस अशी राधिके, मला कुणी काही केलं नाही. तू मात्र चावलीस. खरंच? राधिकेनं जीभ चावली आणि सगळा प्रकार लक्षात येताच चपापून आपला पदर पुढे करीत ते रक्त टिपायचा प्रयत्न केला. पण मास्तरांनी आपला हात मागे घेत म्हटलं, असू दे, जन्माची आठवण राहील. नको नको, मला आता नुसती आठवण नको. तुम्ही हवेत. तुमची बायको म्हणून मला जगायचंय. चला, इथं कुणी यायच्या आत आपण लग्न करू, नाहीतर. राधिका गंभीर झाली. मास्तरांना चावल्याचा तिला पश्चाताप झाला, पण त्याहीपेक्षा त्या घटकेला विवाहबद्ध होऊन कुणी यायच्या आधी मास्तरांची बायको म्हणून येणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायला ती उतावीळ झाली. तिनं मास्तरांच्या हाताला धरून ओढीत म्हटलं, तो मेला विठू मामा, ते रागीट आजोबा, ती नागिणीसारखी आत्याबाई, यापैकी कुणीही नजरेला पडायच्या आधी तुमच्या नावाचं कुंकू कपाळाला लागू दे मास्तर. मला नाही आता धीर निघत. आणि तेवढ्यासाठीच तर माझ्या काही मित्रमंडळींनी विठोबाच्या मुलाला अचानक उचलून नेऊन तुझी सुटका केली. खरंच? होय, तुझ्यासाठी झेल्यानं तर जीवापाड मेहनत घेतली. एवढंसं कार्टं पण रात्रंदिवस भटकत आहे. तुझ्या घरच्या माणसांनी माझ्यावर एकदम हल्ला केला तर तो पुढं झाला. झेल्या आहेच तसा प्रेमळ. राधिकेचा ऊर भरून आला. समाधानानं तिच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. हसत मुखानं मास्तरांकडे तिनं जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांनी तिच्या नजरेला नजर भिडवीत म्हटलं, आता आपणाला फार वेळ नाही थांबता येणार. चटकन निघायला हवं, नाहीतर चवताळलेला विठोबा पुन्हा यायचा. आणि त्यांनी समाधानानं आपल्या उजव्या हातातून थेंबा थेंबानं घरंगळणारं रक्त
तिच्या कपाळावर कुंकवाच्या जागी लावीत म्हटलं, हे घे, कुंकू हवं ना? नुसतं कोरडं नाही तर काळजानं माखलेलं ओलं. राधिकेच्या पोटात आनंद मावेना. एवढ्यात कुणाची तरी चाहूल कानावर आल्यामुळं मास्तर म्हणाले, आता सुखाच्या गोष्टी करायला वेळ नाही. तुझे आजोबा भेटले की कदाचित अजूनही. छे, आता ते शक्य नाही. हिरवा चुडा भरला, तुम्ही भेटलात, मनानं लग्न लागलं आपलं, रक्ताचं कुंकू कपाळाला लावलत, मी तुमची सौभाग्यवती झाले. आता मला कोणीही तुमच्याजवळून दूर नेऊ शकत नाही. राधिकेनं मास्तरांची शंका दूर करायचा प्रयत्न केला खरा, पण कोणत्या घडीला काय घडेल याचा नेम नव्हता. अशी सगळीकडून तंग परिस्थिती असल्यानं मास्तरांनी तिथून धावत जावं म्हणून तिचा हात धरायला पुढं केलेला हात आपल्या हातानं घट्ट धरीत ती जाता जाता एवढंच पुटपुटली, आता मी भीत नाही आणि माझ्यासारख्या तुमच्या नववधूला कुणाची हात लावायचीही छाती नाही. माझी खात्री आहे आता आपल्या वाटेत आजोबाही यायचे नाहीत, त्यांना उलट आनंद वाटेल. त्यावर मास्तरही एवढं म्हणाले, कुणाला ठाऊक पुढ्यात काय वाढून ठेवलंय. तू भेटलीस, मला सगळं मिळालं. आता प्रत्यक्ष आपलं लग्न नाही झालं तरी मला पर्वा नाही. ही तुमची मुलगी, सांभाळा आता नीट, जातो मी. राधिकेच्या इच्छेविरुद्धच मास्तरांनी तिला तिच्या घरात आणून सोडली आणि आजोबांना असं सांगून ते चटकन माघारी वळले. पोरी आलीस? आजोबांनी भांबावलेल्या नजरेनं धावत पुढं होऊन राधिकेला पोटाशी कवटाळली आणि कमालीच्या कृतज्ञतेनं मास्तरांकडे पाहत ते पुन्हा म्हणाले, मास्तर थांबा, निघालासा कुठं हिला सोडून? आजोबा? मास्तर आणि राधिका दोघेही एकदम चपापले. दोघांनाही त्यांची भीती वाटली, पण आजोबांचा आनंद गगनात मावत नव्हता. सोन्यासारखी पोरगी घरात परत आली या भावनेनं त्यांचा ऊर भरून आला होता. दाही दिशा वणवण फिरून देखील त्यांना जे साधलं नव्हतं ते मास्तरांनी केलं या भावनेनं त्यांच्या मनातील मास्तरांबद्दलची अढी एकदम बाजूला झाली आणि त्या नादातच हात धरून मास्तरांना जवळ घेत त्यांनी मोठ्यानं घरात हाक दिली, शेवंते, पोरगी आण जावई दोघं बी आल्यात, बाहेर ये लवकर. काय म्हटलासा? कमळाबाई आणि शेवंती अक्का दोघीही एकदम बाहेर धावल्या. विठोबाच्या पोराशीच आपल्या पोरीचं लग्न लागलं या धास्तीनं त्यांच्या उरात धडकी भरली. पण दारात येऊन पाहतात तो मास्तर उभे असलेले बघून त्या दोघींनीही राधिकेवर एकदम झडप घातली. बाई माझी नशीबवान, काळीच फाटून गेलं, धरणी ठाव देत नव्हती. आणि त्यांनी तिच्या अंगाखांद्यावरून हात फिरवला. तसं करताना राधिकेच्या हातात चुडा भरल्याचं ध्यानात येताच शेवंती अक्का क्षणभर दचकल्या. भांबावून जात त्यांनी मास्तरांकडे पाहिलं आणि राधिकेच्या गळ्यात चाचपलं. त्यामुळं एवढा वेळ गप्प बसलेली राधिका म्हणाली, चुडा भरला तुझ्या नवऱ्यानं आत्याबाई आपली सून करावी म्हणून, पण ह्यांनी ऐन वेळेला माझी सुटका करून इथं आणली. मास्तर, आजपासनं तुम्ही आमचं जावई झालासा. आजोबांनी राधिकेचा खुलासा ऐकताच मास्तरांना आपल्याजवळ ओढून घेतलं, पण त्यामुळं भुलून न जाता मास्तर थोड्या कठोरतेनंच म्हणाले, माझी तशी मुळीच इच्छा नाही. राधिकेला सही सलामत सोडवून आणून घरी पोचवणं एवढंच माझं काम. मी गरीब माणूस, चाललो मी, माझंही काळीत चांगलं शाबूत आहे अजून. आणि खरोखरच त्यांनी पाऊल उचललं, पण आजोबांनी पुन्हा त्यांचा हात धरून थोड्या वरच्या आवाजात म्हटलं, माझ्या पोरीनं ह्यो हिरवा चुडा भरलाय, त्यो काय तुम्हासनी माघारी घालवायला? बसा गुमान इथं, आत्ताच्या आत्ता गावात अक्षिदा देऊन येतो तुमच्या लग्नाच्या. आणि मास्तरांना खाली बसवून ते बाहेर जायला निघणार इतक्यात श्रीपती आणि झेल्या घरात शिरले. राधिकेला पाहता श्रीपती एकदम पुढं झाला आणि त्यानं तिला कडकडून मिठी मारली. झेल्यानं एकवार हसून राधिकेकडे पाहिलं आणि मास्तरांना बिलगीत तो म्हणाला, किती शोधायचं हो तुम्हाला, आणि मला सोडून लग्न केलंत ना अक्काशी? त्यावर आजोबाच म्हणाले, केलं नाही, आता करणार आहे ती. नवरीचा चुडा दिकून भरून झाला, आता भटजी याचाच अवकाश. चढ दिशी उरकूया लगीन, नाहीतर तो इट्या. आणि बोलता बोलताच अडखळले ते. तेव्हा झेल्या म्हणाला, हां, त्याची नको काळजी, त्याचा तो मुलगा आम्ही धरून ठेवलाय, इथं गावात सुद्धा आणलाय, आणि त्यांनाही असंच जमवून टाकलंय एका ठिकाणी. खुशाल येऊ द्या आता कोण वाटेल ते. खरंच आजोबांच्या सुरकुतलेल्या गालावर हसू उजळलं आणि मोठ्या आनंदानं झालं गेलं ते विसरून राधिकेला पोटाशी धरीत ते म्हणाले, पोरी, आज पातूर तुला लई त्रास दिला.
नाही नाही, ते हाल वनवास भोगलास. आमचं नशीब म्हण यांनी तुला हुडकून आणली, आणि तुझं बी आमचं नशीब दांडग म्हणून हे जावई बी आमासनी मिळालं. आणि ते ऐकून खाली मान घातलेल्या राधिकेची हनुवटी हळूच वर करीत शेवंती अक्काही म्हणाल्या, पोरीची माझ्या दिष्ट काढू दे आधी. चुडा भरून राणावनातून आली या, दिष्ट व्हायची बाई कुणाची. आणि त्यांनी कमळाबाईला आत चालायची खूण डोळ्यांनी करीत राधिकेला घरात नेली. त्यामुळं झेल्या आपल्या मास्तरांना म्हणाला, मास्तर तुम्ही चला आमच्या घरी. म्हणजे लगीन झाल्या बिगारच. आजोबांनी झेल्यावर एवढाला एक एक डोळा केला आणि मास्तर घरी बसले तरी कुलवान आहेत या आनंदात ते मुहूर्त ठरवायला म्हणून घराबाहेर पडले. इतक्यात धावत पळत जाऊन श्रीपतीनं बोलावून आणलेल्या सनईवाल्यानं त्याचं घरदार एकदम मंगलस्वरांनी घुमवून टाकायला आरंभ केला. हे काय भलतंच. मास्तरांनी अजूनही आपल्या मनाचा तोल सुटू दिला नाही. त्यांनी गरीब म्हणून आपणाला हिणवलेल्या ह्या माणसांना सरळ सरळ हा सवाल टाकला. श्रीपतीनं मान खाली घातली आणि एवढंच म्हटलं, डोंगरा एवढं नशीब माझ्या पोरीचं. लाख चुका केल्या असतील आम्ही, पर तुम्ही त्या पदरात घ्यायला पाहिजे. शिकलेली माणसं तुम्ही, आभाळा एवढं काळी जास्त या म्हण तुमचं. आणि त्याने मास्तरांचे पाय धरले. इतक्यात शेवंती अक्का एक मणिमंगळसूत्र हातात घेऊन आणि राधिकेला पुढं करून मास्तरांना म्हणाली, आधी हे हिच्या गळ्यात बांधा तुम्ही. येळवकूत सांगून येत नाही, माझ्या गळ्याची आण हाय तुम्हासनी. माझ्या डोळ्यांनी बघू दे एकदा. आणि तिनं मास्तरांच्या हातावर ती काळी पोत ठेवली. पण मास्तरांनी त्या म्हणतात म्हणून ती पोत राधिकेच्या गळ्यात न बांधता त्यांना विचारलं, आणि तुमचा नवरा नको म्हणाला व तुमचंही मन पुन्हा बदललं तर? त्यावर करारीपणानं सांगावं तसं शेवंती अक्कांनी त्यांना सांगून टाकलं, त्याचं नाव न गाता. त्यो मला मी त्याला कायमची मेलो. आमच्यासाठी नसल, पण हिच्यासाठी तरी तुम्ही हे ऐकलंच पाहिजे. या उपर तुमची मर्जी. आणि त्या चटकन आत निघून गेल्या. श्रीपती आणि कमळाबाईही त्यांच्या मागोमाग आत गेली. झेल्याला सगळी घरात गेलेली बघून बरं वाटलं. तो मास्तरांना मिठी मारीत ओरडला, मास्तर खरंच अख्खा संघ लग्न करा तुम्ही. मी कायमचा राहीन तुमच्या दोघांच्या बरोबर. तुम्ही दोघेही मला फार आवडता. त्यावर मास्तर नुसते हसले. झेल्याच्या केसातून बोटे फिरवीत त्यांनी त्याला कुरवाळलं आणि त्यांनी राधिकेकडे पाहिलं. त्यावेळी तिनं खाली मान घातली होती. ती आपल्याच नादात होती. शकुंतलेच्या आठवणीनं तिच्या मनात गर्दी केली होती. तिचं लग्न ठरलं तेव्हाची तिच्या मनाची उडालेली धांदल तिला आठवत होती. तिच्या लग्नाला जाता आलं नाही म्हणून नाराज झालेलं तिचं मन यावेळी ती जवळ नाही म्हणून अधिकच खट्टू झालं होतं. राधिकेनं मान वर केली. मास्तरांची आणि तिची अचानक नजरभेट झाली. त्यामुळे ती लाजून इतकी चूर झाली की त्यांच्यासमोर येऊन उभ्या राहिलेल्या आजोबांचं की घरात वाजत असलेल्या सनईचंही तिला भान राहिलं नाही.